आणि साधारणपणे वर्तमानपत्रात जे येत आहे किंवा चॅनल्सवर तुम्ही दाखवतायत, कुठेतरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापनाचा जो बोलले त्याचा मी आभार मानते. पण जेव्हा मी ऑर्डर पाहिली त्या ऑर्डरमध्ये माझ्या कुटुंबानी मला असं सांगितलं की ती फुल फ्लेज्ड एसआयटी नाही असा एक समज झालेला आहे. त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुटुंबाला आणि हा सगळा कुटुंबाचा निरोप घेऊन संदीप भैया आणि बाप्पा या दोघांनीही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या कानावरही टाकलेलं आहे. महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची भेट संदीप भैयांनी घेतलेली आहे. त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक एसआयटी जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे. आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत. संदीप भैया, सुषमाताई, मेहबूबबाई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे. पण त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतलाय की ते अमितभाई शहांच्याही कानावर हे सगळ्या वास्तव घालतील, कागदपत्र त्यांनाही दाखवतील. आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊ नका. ही महाराष्ट्राची लेक आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे.